मुक्या जनावरांना एकच सहारा, फक्त खुराकदारा. नमस्कार, मी नितीन काकडे. नमस्कार. आपण सरांना खुराकदारा ही बकेट अगोदर सजेस्ट केली होती. त्यांनी खुराकदारा एक वापरलेल्या 3 बकेटी वापरल्या त्यांनी आपल्या. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांना रिझल्ट कशा कशा पद्धतीने मिळालेला आहे. तर आपले सदाशिव सर, गाव कुराडदा, जळगाव जिल्ह्यामध्ये. तर तुम्हाला खुराकदारीचा रिझल्ट मध्ये खुराकदारा दिल्याच्या नंतर काय काय रिझल्ट वाटला आणि काय काय जाणवलं नंतर? आम्हाला फॅटचा फरक वाढला आणि त्यांचा जो चारा खायचा ती क्षमता वाढली आणि दुधामध्ये वाढ झाली आणि काही जो शेणाचा बघा वास यायचा तो कमी झाला. त्याच्यात पचनक्रिया वाढल्यामुळे त्यांचा शेणाचा चारा येत नाही. बर, फॅट मध्ये किती फरक जाणवतोय तुम्हाला? तरी एक फॅटचा वरती, एक फॅटच्या वरती. आणि चारा खाण्याची क्षमता जास्त झाली. आणि शेणामध्ये बदल पण पहिले पातळ होता, आता कडक यावं. आपण शेण पण पाहू शकतो का की शेण पूर्ण घट्ट झालंय. नाही तर की पचन व्यवस्थित नाही झालं तर शेण एकदम पातळ येत होतं पहिले. आणि त्यांचं म्हणणं की वास पण खूप जास्त होता. गोट्यात एंट्री केली की लगेच दुर्गंध येत जाईल. पण आता वास पण येत नाही. आपण पाहिलं की असं वाटत नाही आपण गोट्यात उभा आहे म्हणून. नाहीतर काय एंट्री लांबूनच कळतं आपण गोट्यात चाललोय म्हणून. आपण जनावरांची कंडिशन पण बघू शकतो म्हशीची. एकदम जसं असं वाटतंय की येशी मध्ये ठेवल्यासारखं आणि खूप एकदम ताजा ताजा आपण ज्याला म्हणतो ना, खूप जबरदस्त क्वालिटी. आणि सर अजून जर तुम्हाला जर विचारलं की बाकी शेतकऱ्यांसाठी काय सल्ला देऊ शकता बरं तुम्ही खुराकदाराबद्दल? वापरून बघा, मग वापरल्यावर समजेल. बिलकुलच. सरांनी मागच्या वेळेस 3च खुराकदारा घेतल्या होत्या. आता 6 खुराकदारा त्यांनी ऑर्डर दिल्या आणि आपण त्यांचा व्हिडिओ पण बनवतोय. चालेल, धन्यवाद तुम्ही मुलाखत द्यायला.